आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। प्रेम प्रकरणातून योगेश पवार यांचा खून, तिघांना केले जेरबंद। कोंदवले तालुका मान गावातील योगेश सुरेश पवार यांच्या प्रेम कहाणीचा शेवट दुर्दैवी ठरला। रोशनी माने हिच्याशी असलेल्या नात्यानेच त्याचा घात केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर संशयित आरोपींना जेरबंद केलाय। मिळालेल्या माहितीनुसार 20 मार्च 2025 रोजी योगेश पवार बेपत्ता असल्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। प्रारंभी कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागत नव्हते, मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश शेवटचे नरवणे इथं गेल्याचं समोर आले। तिथं गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना योगेश याचं एका माहीर वाशिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचं समजले। योगेश याच्या बेपत्त्यानंतर संबंधित महिलेला तिच्या घरी विचारणा करण्यात आली, पण ती तिथं नव्हती। पुढील तपासात प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीहून अटक करण्यात आलेली आहे। चौकशीत त्यांनी लोखंडी गजानं मारून योगेश याचा खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर नरवणे गावातील रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने यांना मुंबईहून ताब्यात घेतलाय। संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून हा खून आधीपासून नियोजित असल्याचं उघड झालंय। योगेश याला मारल्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून ती कार नातेपुते येथील पाण्याच्या कॅनॉलमध्ये बुडवण्यात आली। पोलिसांनी शोध मोहीम राबवून क्रेनच्या मदतीने गाडी आणि मृतदेह बाहेर काढला। योगेश याच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे। हा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत।